सेवाकुल या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेतील जवळपास 150 पावणे 200 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फळांचे झाडाचं वाटप आज दिनांक 23 रोजी करण्यात आला। हा उपक्रम कौतुकास्पद आहे। विद्यार्थी झाडं लावतील, झाडाचं जतन करतील यांची त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे। तसेच हीच खात्री आम्ही या संस्थेला सुद्धा विद्यार्थ्याच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच इत्यादीकडून आम्ही देत आहे। वृक्षारोपणाचा हा कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड केली आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना वृक्षारोपणाचा ती उपलब्ध करून दिलेली आपण ही रोप आहेत। ते सर्व रोपं गावकरी आणि ज्यांना हे झाड मिळाले आहे ते नक्कीच जगवतील अशी मी खात्री देतो आणि हा एक उत्कृष्ट असा उपक्रम आहे। आज पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्या पर्यावरणासाठी झाडांची किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्याचाच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याच गावातील नंदकिशोर शहाडे यांनी हा उपक्रम आपल्या गावाला एक प्राधान्यक्रमानं काळजी घेऊन इथे सुद्धा हा उपक्रम राबवला। त्याबद्दल मी गावकऱ्यांतर्फे या सामाजिक संघटनेचे आणि या सेवाकुंडाचे उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावातील सर्वांना मी विनंती करतो की ज्यांना ही झाडं घेतलेली आहेत त्या सर्वांनी हे झाड कसं जगल याचा प्रयत्न करावा। कारण की सामाजिक ही जी संस्था आहे, जे लोक झाड जगवणार आहेत त्या झाड जगवणाऱ्यांना ते 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला साडीचोळीचं पण ते बक्षीस देणार आहेत, वितरण करणार आहेत की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि ते जे कार्य करत आहे ते कार्य यशस्वी होणं, झाड घेणं महत्त्वाचं नाही पण झाड जगवणं अति महत्त्वाचं आहे। म्हणून मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या गावकरी मित्रांना विनंती करतो की ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जे झाडं घेतलेले आहेत हे झाडं आपण नक्कीच जगवा आणि आपण जगवूया आणि सर्वांतर्फे मी आपल्याला ही खात्री देतो। आता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.